कुठल्याही तीर्थाला निघण्याआधी दर्शन घ्यावे ते आपल्याला जन्म देणाऱ्या माता-पित्याचे. देवाच्या दर्शनासाठी जाताना आई-वडील सोबत असणं म्हणजे आपलं भाग्यच मानावं आणि त्यातच बहीण सोबत असणं म्हणजे बहीण-भावाच्या नात्यात असणारा गोडवा जगाला दिसून येतो. आज श्रावण महिन्याचा 3रा सोमवार. आपल्यापासून 120 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी आई आणि ताईला नमस्कार करून आता आपण निघत आहोत. दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी असते म्हणून मंदिर उघडण्याच्या आधी तिथे पोहोचण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याकरता आपण घरून रात्रीच्या वेळेस निघालो आहे. इथून आपल्याला पोहोचायला 3.5 ते 4 तास लागणार आहेत. तर मग चला तुम्ही पण दर्शन घेण्यासाठी. नमस्कार मंडळी. व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चाललोय 12 ज्योतिर्लिंगामधलं एक ज्योतिर्लिंग जे आपल्या जवळ आहे त्र्यंबकेश्वर. या ठिकाणी आपण दर्शनाला जात आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. यूट्यूबवर चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर यूट्यूबवर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. रस्त्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर रस्त्याचे पण प्रकार आहेत. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्ह्याचा रस्ता, ग्रामीण रस्ता आणि आपण शेतावर जाण्यासाठी वापरतो तो शेत रस्ता. आता आपण आहेत ते म्हणजे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर. जन्माला यायला आपल्याला 9 महिने लागतात. चालायला शिकायला जवळपास 1 वर्ष जाते. शाळेत जाण्यासाठी 4 वर्ष थांबावं लागतं. मतदान करण्यासाठी 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मतदान करू शकत नाही. लग्न करण्यासाठी 22 ते 24 वर्ष वाट पाहतो. मग रस्त्यावर गाडी चालवताना घाई का करावी? लवकर निघून सावकाश गेलं तर आपलं काय बिघडते का? कंपनीने गाडीला स्पीड दिलाय म्हणून गाडी स्पीडमध्येच चालवा असं कुठं लिहिलं आहे का? स्पीडमध्ये गाडी चालवत असताना एखादी घटना घडल्यावर आपण कितीही घाई असू द्या, तिथे आपल्याला थांबावंच लागतं ना. मग आधीच काळजी घेतली तर काय वाईट? तसंच आपण रस्त्याने चालत असताना रस्ता ओलांडायचा असेल, तरी पण खूप घाई करत असतो. मी असं म्हणत नाही, चूक आपलीच असते. दुसऱ्याची पण चूक होते. पण कधीही लवकर आणि आपल्याला गाडीचा वेग आवरता येईल इतक्याच वेगानं गेलेलं बरं. जव्हार पर्यटन शहरात आपले सहर्ष स्वागत. सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हारचा बोर्ड लावलेला आहे. जव्हार महाराष्ट्रातील एक छोटंसं हिल स्टेशन आहे. जव्हार शहर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं आहे. जव्हार पालघर जिल्ह्यामधलं महाबळेश्वर आहे असं बोलायला काही हरकत नाही. कारण इथलं वातावरण थंडगार आहे. त्यामुळे रस्त्यावर कधी-कधी खूप धुकं बघायला मिळतं. जव्हारला राजवाडाही आहे. यशवंतराव मुकणे यांनी 1942 मध्ये हा राजवाडा बांधला होता. जव्हारमध्ये आपल्याला दाबोसा धबधबा, काळमांडवी धबधबा, खडखड धबधबा, हनुमान पॉइंट, सनसेट पॉइंट अशी निसर्गरम्य ठिकाणी बघायला मिळतात. गाडीत बसून 1 ते दीड तास झाल्यामुळे सर्वांना कंटाळा आल्यासारखं झालं. म्हणून आई सांगते कुठे ढाबा असेल किंवा हॉटेल असेल तर चहा प्यायला थांबव. जवळपासून 7 ते 8 किलोमीटर आल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला ढाबा दिसला. त्या ढाब्यावर आपण थांबलो. आपण गुळाच्या चहाची ऑर्डर दिली. गरमागरम गुळाचा चहा आपल्या टेबलावर आला. त्याने प्रत्येकासमोर चहाचा ग्लास ठेवला. लगेच सर्वजण चहा प्यायला लागले. आपण चहा मागवतो गरम आणि त्याला फूक मारून थंड करून पितो. चहाची चव खूप मस्त होती. आमच्या आईला चहा खूप आवडतो. चहा पिऊन आता आपण निघाल्यावर घाटात पोहोचलो आहे. मोरचुंडी त्र्यंबकेश्वर घाटात. घाट म्हटलं की नागमोडी वळण, चढ-उतार असणारा डोंगर फोडून किंवा डोंगराचा काही भाग तोडून बनवलेला रस्ता म्हणजे घाट. त्यामुळे घाटात गाडीवर आपलं पूर्ण नियंत्रण पाहिजे. घाटात जास्त करून मोबाईलला नेटवर्क नसतं. त्यामुळे गाडीत मोबाईल चालवणारे मग गाडी चालवणाऱ्याला शिकवायला सुरुवात करतात. गाडी नीट चालव, पुढे चढण आहे, वळण आहे. मग असं वाटतं कधीपासून गाडी नाही तर काय जमिनीवर चालत होतो का?
आता आपण त्र्यंबकेश्वरच्या जवळ पोहोचल्यावर आपल्याला दिसणारी माणसं ब्रह्मगिरीला फेरी घालून मंदिराच्या दिशेने जाताना दिसतात. ब्रह्मगिरी डोंगरावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. ही फेरी म्हणजेच प्रदक्षिणा 20 ते 30 किलोमीटर अंतराची आहे. ही प्रदक्षिणा घालण्याची सुरुवात कुशावर्त कुंडापासून सुरू होते. कुशावर्त कुंडात डुबक्या मारून फेरीला सुरुवात करतात. 20 ते 30 किलोमीटर अंतराचा फेरा पूर्ण करून परत कुशावर्त कुंडाजवळ येऊन ही फेरी पूर्ण होते. ही प्रदक्षिणा श्रावण महिन्याच्या 3ऱ्या सोमवारीच केली जाते. त्यामुळे इथे 3ऱ्या सोमवारी खूपच गर्दी असते. आता आपण मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर चालत चाललोय. रस्त्याची एक बाजू दर्शन घेणाऱ्यांसाठी आहे, तर दुसऱ्या बाजूने प्रदक्षिणा म्हणजेच फेरी मारण्यासाठी जाणाऱ्या व दर्शन घेऊन येणाऱ्या लोकांसाठी आहे. श्रावण महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी इथे दर्शनासाठी कुठूनही आले तरी आपली गाडी 5 ते 6 किलोमीटर अंतरावर पार्किंगमध्ये पार्किंग करून तेथे असणाऱ्या एस-टी महामंडळाच्या बसने आपल्याला त्र्यंबकेश्वर बस स्टँडपर्यंत यावं लागतं आणि मग मंदिरापर्यंत चालत जावं लागतं. आपण आता मंदिराच्या संस्थेने भाविकांच्या सेवेसाठी बांधलेल्या हॉलमध्ये पोहोचलो आहे. दर्शनाची लाईन मंदिराच्या हॉलच्या बाहेर 2 ते 3 किलोमीटर लांब जाते. हॉलमध्ये पोहोचल्यावर महादेवांच्या नावाच्या गर्जना सुरू झाल्या. महादेवांच्या नावाच्या गर्जनाने पूर्ण हॉलमधल्या लोकांमध्ये एकच स्फूर्ती निर्माण झाली. देवाधिदेव महादेवांचे मुख्य वाहन नंदीच्या मंदिरात पोहोचून नंदीचं दर्शन घेतलं. भक्त नंदीच्या कानात आपली इच्छा सांगतात आणि ते बोलणं महादेवांपर्यंत पोहोचते. नंदीच्या मंदिरातून बाहेर आल्यावर समोर दिसणारे महादेवांच्या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. या मुख्य प्रवेशद्वाराची किती वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी छान आणि सुंदर सजावट केलेली आहे. मंदिराच्या बाहेर असणारा घंटा किती छान प्रकारे झेंडू आणि गुलाबाच्या फुलांनी सजवलेला आहे. विचार रोज बनतात, रोज बिघडतात. विचार रोज बनतात, रोज बिघडतात. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरला दर्शन घेण्यासाठी तेच येतात, ज्यांना महादेव बोलावतात. श्रावण महिन्यात 3ऱ्या सोमवारी देवाधिदेव महादेव त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी मनाला लागलेली ओढ मंदिरात येतात अजून वाढू लागली. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग धार्मिक आणि पवित्र स्थान आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे भगवान शंकर येथे त्रिमूर्ती रूपात आहेत. या ज्योतिर्लिंगात आपल्याला गोदावरी नदीच्या रूपात गंगेचे दर्शन होते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही देवतांच्या रूपात महादेव इथे विराजमान आहेत. इथे शिवलिंग वर निघालेले नसून शिवलिंगाला पोकळी आहे आणि या पोकळीत आपल्याला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवांच्या रूपात महादेवांचे दर्शन होते. मी महादेवाचे दर्शन घेत असताना पुजारीने महादेवाला अर्पण केलेला प्रसाद माझ्या हातात दिला. त्यामुळे मी खूप आनंदित झालो. साक्षात महादेवाने पुजारीला मला प्रसाद देण्यासाठी सांगितलं असावं. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होतात. आयुष्य आनंदी आनंद राहतं. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. त्र्यंबकेश्वर मंदिर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. नाशिक शहरापासून 28 ते 30 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक हिंदू विधी केल्या जातात. त्यासाठी संपूर्ण भारतातून भाविक इथे येत असतात. मंदिराच्या मागच्या बाजूला कुशावर्त कुंड आहे. हे कुंड खूप पवित्र आहे. दर्शन घेऊन मागच्या बाजूला आल्यावर आपल्याला समोर दिसतो तो म्हणजे ब्रह्मगिरी पर्वत. याच ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. ब्रह्मदेवाच्या नावावरून या पर्वताला ब्रह्मगिरी म्हणतात. ब्रह्मगिरीवर जाण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. वर चढण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. वर चढत असताना माकडे व अन्य जीव दिसतात. पुढे वर गेल्यावर त्र्यंबकगडाचे सुंदर कोरीवकाम केलेले प्रवेशद्वार दिसते. ब्रह्मगिरीच्या सर्वोच्च भागावर गेल्यावर एक अद्भुत दृश्याचा आनंद येतो. थंडगार हवा ब्रह्मगिरीवर पोचल्यावर लागलेला थकवा दूर करते. गंगा गोदावरी मंदिर आणि शंकर महादेवानी जटा आपटून गंगा गोदावरीचा स्रोत असलेले मंदिर आपल्याला पाहायला मिळते. हे श्री त्र्यंबकेश्वर मंदिराचे उत्तर महाद्वार आहे. उत्तर दिशेला आहे म्हणून याला उत्तर महाद्वार म्हणतात. ही गर्दी तुम्ही बघू शकता. किती लाखोच्या संख्येने लोक इथे दर्शनासाठी आले आहेत. कोणी कुशावर्त कुंडामध्ये डुबकी मारण्यासाठी जात आहेत, तर कोणी दर्शन घेऊन येत आहे. अशा गर्दीच्या वेळेस दर्शन घेण्याचा आनंद खूप वेगळाच असतो. मंडळी, आता आपण करूया 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन. सर्वात प्रथम नमस्कार करू नंदी महाराजांना. हे आहे पहिले ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र सोमनाथ. हे गुजरातमध्ये अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळ आहे. दुसरे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र मल्लिकार्जुन. हे आंध्र प्रदेशातील श्री शैलम पर्वतावर आहे. तिसरे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र महाकालेश्वर. मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात आहे. चौथे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र ओंकारेश्वर. हे मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात आहे. हे आहे 5वे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आहे. आता आपण बघणार आहोत 6वे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र केदारनाथ.
उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. 7वे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र वैद्यनाथ झारखंड राज्यातील देवघर जिल्ह्यात हे ज्योतिर्लिंग आहे. आणि आपण ज्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले ते म्हणजे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांचे इथे आपल्याला दर्शन होते. हे 8वे ज्योतिर्लिंग आहे. 9वे ज्योतिर्लिंग आहे श्री क्षेत्र काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये प्रसिद्ध मंदिर आहे. 10वे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र रामेश्वर आहे. तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यात हे ज्योतिर्लिंग आहे. 11वे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र नागेश्वर गुजरातमधल्या द्वारका जिल्ह्यात हे ज्योतिर्लिंग आहे. द्वारका रेल्वे स्टेशन पासून 18 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. सगळ्यात शेवटचं आणि 12वं ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भुवनेश्वर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्यानंतर आपल्याला दिसते ते म्हणजे सुंदर फुलांनी तयार केलेले महादेवाचे सुंदर शिवलिंग. मनात श्रद्धा असली तर कुठलीच गोष्ट शक्य नाही. हे या फुलांनी तयार करून लोकांना 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यासाठी ओम शांती परिवाराकडून केलेले कार्य खूप छान आणि समाजात चांगले विचार देण्याचे कार्य करते. मंडळी, तुम्हाला त्र्यंबकेश्वर येथे दर्शनाला यायचं असेल तर पालघर, बोईसर, डहाणू, सफाळे येथून बस सेवा सुरूच असतात. नाशिकच्या बाजूने येत असाल तर नाशिकमधून सुद्धा बसने तुम्ही इथे येऊन दर्शन घेऊ शकता. इथल्या पौराणिक वस्तूही आपल्याला पाहायला मिळतात. इथलं वातावरण खूप सुंदर आहे. इथे राहण्यासाठी हॉटेलची उत्तम सुविधा आहे. मंडळी, दर्शन घेऊन परत येताना सर्वांना भूक तर लागलीच होती. 15 ते 20 किलोमीटर पुढे आल्यावर ढाब्यावर थांबून मिसळपाव खाण्याचा आनंद घेतला. आपल्याकडे मिसळपाव सांगितलं तर वाटाण्याची भाजी मिसळमध्ये असते. पण इथे आपल्याला मिसळमध्ये मटकीची भाजी मिळते. सर्वांनी एक-एक प्लेट मिसळ खाऊन भुकेने खोळंबलेल्या पोटाला आधार देत चहाचा 1 कप घेऊन चेहऱ्यावरचा थकवा उडवला. मोखाडा येथे नाश्ता करून पुढे निघाल्यावर रस्त्यातच आपल्याला लागतो तो शिरपामाळ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण म्हणजे शिरपामाळ. जव्हार तालुक्यातील हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर स्वारी करण्यासाठी जाताना महाराजांनी येथे मुक्काम केला होता. त्यावेळचे जव्हारचे राजे पहिले विक्रमशाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा सिरपेश देऊन महाराजांचा सन्मान केला होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव.